आपण स्वतः आई-वडील झाल्याशिवाय आपल्याला आपल्या आई-वडिलांचे कष्ट कळत नाहीत. त्यांची मेहनत, त्यांचे स्वप्न आपल्या मागं काय असतात हे कळत नाही आपल्याला. त्यांची परिस्थिती कशी असो, त्या परिस्थितीतून मोठं स्वप्न ते आपल्या लेकरासाठी बघतात. तर बघा, आता माझी 3.5 वर्षाची मुलगी आहे आणि माझी सकाळची धावपळ आणि YouTubeवरती जे मी काम करायला सुरुवात केली, हेही माझ्या लेकरासाठीच, की तिला भविष्यात कोणत्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून हे मी YouTubeवरती काम करायला सुरुवात केली. आणि बघा, आता मी किचनमध्ये जेव्हा काही पण बनवत असते ना, तेव्हा माझ्या लेकराला मधात चुडबुड करायचंच असते. तिला बघायचं असते की मम्मी काय करत आहे म्हणून. आणि भेंडी भाजी म्हणजे तिला रोजही दिली ना तर ती नाही म्हणत नाही, कारण खूप जास्त आवडते तिला. तसं म्हणू नाही म्हणतात लेकराला, पण माझं लेकरू आहेच तसं, की तिला भेंडी बनव ना मम्मा म्हणते, रोजही दिली तरी नाही म्हणत नाही. तिला बाकीच्या भाज्या तेवढ्या नाही आवडत, पण भेंडी खूप जास्त आवडते. आणि तर तिला वेणी घालून द्यायचं म्हणलं कीच खूप जास्त रिस्क आहे, कारण अजिबात मान एका जागेवर ठेवत नाही ती. चुडबुड चालूच राहते तिचं. की बाकीचे कामं पटापट होतात. टिफिन, मग तिचे स्कूलचे बुक्स काढायचे, परत तिला केच पेनी कलर वगैरे द्यायची सोबत असले की मग तिला सरप्राईज म्हणून द्यावं लागतं. मग खूप जास्त हॅपी होते ती आणि तिचं मूड फ्रेश राहतं. ठीक नाही म्हटलं तरी परत जाय मम्मा म्हणते आणि परत सरप्राईज करत ये म्हणते मला. मी डोळे बंद करून बसतो. तर बघा कशी छान अशी डोळे बंद करून बसली. तर चला भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.